नमस्कार, मी डॉक्टर साधना भोते. आरोग्य साधना या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की केस गळती कशामुळे होते आणि त्याचे उपाय काय काय. तर केस गळती होण्यामागच्या अनेक कारणांपैकी एक मुख्य कारण म्हणजे आयरन डेफिशियन्सी, म्हणजेच लोहाची कमतरता. आता जेव्हा शरीरामध्ये आयरन डेफिशियन्सी होते तेव्हा नेमकं काय होतं? जेव्हा आपल्या शरीरामध्ये आयरन डेफिशियन्सी होते तेव्हा हिमोग्लोबिन तयार करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. आता हिमोग्लोबिन हा आपल्या रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशींचा अतिशय महत्त्वाचा प्रोटीन आहे. लाल रक्तपेशी काय करतात तर आपण घेत असलेला ऑक्सिजन हा आपल्या पेशींपर्यंत पोहोचवतात. जेव्हा आयरनची डेफिशियन्सी होते तेव्हा हिमोग्लोबिन व्यवस्थित तयार होत नाही आणि त्यामुळे होतं काय की लाल रक्तपेशी आपलं ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम सुरळीत करू शकत नाही. जेव्हा आपल्या शरीरात आयरन डेफिशियन्सी होते म्हणजेच लोहाची कमतरता होते तेव्हा आपलं शरीर काय करतं तर त्या आयरनचा उपयोग हे आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत जसं हृदय किंवा ब्रेन तर यांना सपोर्ट करण्यात ते आयरन यूज केल्या जातात. आणि जे आपले सेकंडरी ऑर्गन्स आहेत म्हणजेच हेअर, स्किन तर यांना दुय्यम प्राधान्य हे दिलं जातं आणि म्हणूनच लाल रक्तपेशींद्वारे आपल्या केसांना ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी होतो आणि केस गळती आपली सुरू होते. तर आता यावर उपाय काय काय? सर्वात पहिला उपाय म्हणजे 1 चमचा मेथीदाणे रात्री पाण्यात भिजू घालायचे आणि सकाळी उठल्यावर तेच पाणी कोमट करून प्यायचं. आणखी दुसरा उपाय म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर तयार करायची आणि ती पावडर आपण ज्युसेस किंवा भाज्यांमध्ये ऍड करू शकतो. तर त्यामुळे देखील केस गळतीचा त्रास कमी होतो. आणखी एक उपाय म्हणजे खजूर, अंजीर, मनुके यांना रात्री भिजू घालायचं आणि सकाळी उठल्यावर उपाशी पोटी यांचं सेवन करायचं. चौथा उपाय म्हणजे आवळा, गाजर, बीटरूट, डाळिंब यांचा सगळ्यांचा ज्यूस बनवून आपण तोही पिऊ शकतो. आणि 5वा उपाय म्हणजे पालकाचा जास्तीत जास्त वापर करणे, म्हणजे पालकाची भाजी किंवा पराठे बनवून आपण त्याचं सेवन करू शकतो. यांच्यापैकी कुठलाही एक उपाय 2 ते 3 महिने सलग केल्यास आपल्याला केस गळतीच्या त्रासात नक्की फरक दिसून येईल. तर आज दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या आरोग्य साधना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.